काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती। मात्र न मागता एमआयएमनं शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती समोर आल्यानं हिंदुत्ववादी संघटनांचा रोष मावळला असून शाहू महाराजांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलंय। पण काँग्रेस पक्षाचं समर्थन केलं नसल्याचा खुलासा हिंदुत्ववादी संघटनेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय। एमआयएम पक्षानं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं। काँग्रेस संपूर्ण देशात कुठेही एमआयएमचा पाठिंबा घेत नाही, पण शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमध्ये जिहादी हिरवा साप काँग्रेस पोसत आहे का अशी विचारणा हिंदुत्ववादी संघटनेनं पत्रकार परिषद घेऊन केली होती। मात्र न मागता एमआयएमनं शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती समोर आल्यानं हिंदुत्ववादी संघटनांचा रोष मावळला असून शाहू महाराजांच्या भूमिकेचं स्वागत करत असल्याचं म्हटलं होतं। पण त्यात कुठेही काँग्रेस पक्षाचं समर्थन केलेलं नाही। तरीही या निवडणुकीच्या वातावरणात हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक चुकीची बातमी पसरवण्याचा उद्योग काही लोक करत आहेत। सकल हिंदू समाज सर्वच हिंदूंचं प्रतिनिधित्व करतो। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे सकल हिंदू समाजाचं ध्येय आहे। कोणत्याही परिस्थितीत मुस्लिमांचं लांगून चालन करणाऱ्या काँग्रेसचं समर्थन सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेनं केलेलं नाही आणि करणारही नाही। त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असा खुलासा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय। हे पत्रक हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, उदय भोसले, आशिष लोखंडे, शिवानंद स्वामी, गजानन तोडकर, संदीप सासने, निरंजन शिंदे, सोहन कुऱ्हाडे, अभिजित पाटील, अर्जुन अंबी यांनी काढलंय।